विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही, विद्यार्थ्यांनी केलेला अभ्यास हे लक्षात राहत नाही, त्यांच्या मनामध्ये सातत्याने चिडचिड दिसते. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधून आंतरमार्गाने गुणवत्ता वाढण्यासाठी, त्यांच्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, यासाठी आज आम्ही राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आध्यात्मिक मुद्रा या विशेष सदरामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे गेली 25 वर्षापासून देशभरामध्ये वेगवेगळे विद्यार्थी घडवणारे प्रशिक्षक देव सर यांच्याशी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आध्यात्मिक मुद्रा या विशेष सदरामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत आणि त्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायची आहेत. ही मुलाखत शेवटपर्यंत आहे का, कारण की ही मुलाखत आपल्या विद्यार्थ्यांचं आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करणारी मुलाखत आहे. या मुलाखतीमध्ये सांगायचं म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की 1981 साली श्री श्री रविशंकर यांनी सुरू केलेली ही आर्ट ऑफ लिव्हिंगची कन्सेप्ट आहे. या माध्यमातून अनेक कोर्सेस आहेत, या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. या जवळपास 184 देशामध्ये याचा वापर झालेला आहे आणि याच्यामुळे अनेक लोकांच्या म्हणजे जवळपास लाखो नाही तर करोडो लोकांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल झाला आहे. या सर्व प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि या सर्व गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी या विषयाचे अभ्यासक, शिक्षक, प्रशिक्षक आणि महाराष्ट्र राज्याचे या विभागाचे कोऑर्डिनेटर समन्वयक श्री देव सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, आपलं राजमुद्रा न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. देव सर, श्री श्री रविशंकरजींनी 1981 रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगची सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर यामध्ये जवळपास 184 देशांनी सहभाग घेतला आणि भारतासह 184 देशांमध्ये कार्यरत आहे. नेमकं आर्ट ऑफ लिव्हिंग नेमकं काय आहे, त्यामध्ये नेमकं काय आहे आणि याचा आपल्याला सर्वांना फायदा कसा होतो, काय सांगाल? धन्यवाद. सर्वप्रथम आपले चॅनलचे आपले खूप खूप आभार. तुम्ही आम्हाला ही संधी दिली आपल्या प्रती आपल्या माध्यमातून हे सर्वांना हे ज्ञान पोहोचवण्याचा किंवा याच्याबद्दल माहिती पोहोचवण्याचा. आपले सगळ्यांचे कृतज्ञता आणि आभार. आणि आर्ट ऑफ लिव्हिंग पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांनी 1981ला याचं एक चळवळ, आम्ही याला मिशनच म्हणतो, गुरुजींनी एक चळवळ सुरुवात केली आणि आज त्या चळवळीमध्ये लाखो आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक आणि त्यासोबतच करोडो आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसेवक या माध्यमातून 184 पेक्षा जास्त देशामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य निरंतर चालू आहे. आणि गेले 40-42 वर्षापासून पूज्य गुरुदेवांनी जे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी कोर्सेस बनवलेले आहेत त्या सर्वांवरती काही ना काही त्या सगळ्या कोर्सेसवरती रिसर्च पेपर पब्लिश्ड आहेत आणि करोडो लोक याच्याशी लाभान्वित आहेत. म्हणून हे आर्ट ऑफ लिव्हिंगचं हे जे संकल्पना आहे, हे जे कोर्स आहे, हे सर्व लोकांपर्यंत लोकांनी सुरू केलेली, लोकांसाठी झालेली ही एक चळवळ आहे असं मी म्हणेन. एक फॅमिली आहे आर्ट ऑफ लिव्हिंग असं मी म्हणेन. नक्की सर, आम्ही पाहताना ऐकत असतो की आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक असतात, प्रशिक्षक असतात आणि त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम देखील होत असतात. या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत समाज बांधवांना आणि संपूर्ण देशवासियांना कसा फायदा होतो, काय सांगाल? हो ना, बघा, आपल्याला ज्यावेळेस जन्मलो ना की आपण कोणती वस्तू खरेदी करतो की त्यासोबत काहीतरी मॅन्युअल येतं, मग ते कसं चालवायचं, कसं करायचं. पण जेव्हा आपण आलो, पण आपल्याला ह्या मनाशी निगडीत जे चॅलेंजेस आहेत याच्यावरती कुठला मॅन्युअल नाही आहे. आणि योग, प्राणायाम, मेडिटेशनच्या माध्यमातून पूज्य गुरुदेवांनी 57 वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरे बनवलेत. त्यात वयोगट 5 वर्षापासून ते 90+ सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी आणि ज्या क्षेत्रातले लोक आहेत, कॉर्पोरेट्स असतील, कॉलेज स्टुडंट्स असतील, ठीक आहे, इवन प्रिझनर्स असतील, जे बंदी आहेत, कैदी आहेत, मग अशा लोकांसाठी सुद्धा पूज्य गुरुदेवांनी वेगवेगळे शिबिरे बनवलेत. 57 वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरे बनवले. या शिबिराच्या माध्यमातून ज्यावेळेस ते हे स्वतः अनुभव करतात, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, सुदर्शन क्रियाच्या माध्यमातून, मग त्यांना हे तणावमुक्तीचा अनुभव मिळतं. त्यांचं मग रोगप्रतिकारक शक्ती वाढते, एनर्जी लेवल वाढते आणि त्याचा जो कोर्सचा उद्देश आहे तो उद्देश साध्य होतो. म्हणून लोक ह्याला स्वेच्छेने स्वीकार करतात. आणि जे लोक केलेले आहेत, आता मी सांगतोय, तुम्हाला जाणवत असेल, जे लोक केले आहेत ते प्रत्येकाने इतरांना सांगतात की तुम्ही पण एकदा हे अनुभव केला पाहिजे.
सर एक दुसरी यामध्ये एक कमाल आहे, कारण की आज आपण पाहतो की देशामध्ये आपल्या तर बऱ्याच ठिकाणी चालू आहे, आपल्या देशाच्या बाहेर जवळपास बऱ्याच म्हणजे 154 देशामध्ये मला वाटतं 184 देश 184 देशामध्ये हे काम करते. आणि म्हणजे देशाच्या बाहेर कसं काम करता आलं आणि कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? हा ना, ज्ञानाला कुठली सीमा नसते आणि ज्ञान हे सगळ्यांसाठीच गरजेची गोष्ट आहे. आणि पूज्य गुरुदेवांनी याला कुठल्या चौकटीत न बांधता, ठीक आहे, आणि गुरुदेव वयाच्या 25व्या वर्षापासून जेव्हा हे म्हणजे मिशन हा जो प्रवास सुरू केला होता तेव्हापासूनच गुरुदेव संपूर्ण जगभर गुरुदेव जात होते स्वतः, आणि स्वतः ते अगोदर शिबिर घेत होते. मग नंतर त्यांनी हा योग जे परंपरा आहे हे गुरु शिष्य परंपरेतून चालत आलेली संस्कृती आहे. मग तसं गुरुजींनी वेगवेगळे प्रशिक्षक बनवले साधकांना, आणि तेच साधक तेच प्रशिक्षक आज ह्याला 184 देशापर्यंत याला पुढे नेत आहेत. आणि फक्त योग प्राणायाम मेडिटेशन हा एवढाच नाही, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा आर्ट ऑफ लिव्हिंगचं योगदान आहे. जसं सगळ्यांना माहीतच आहे जलयुक्त शिवार, ज्याच्यामध्ये नदी खोलीकरण रुंदीकरणचे बरेच काम आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून केलेलं आहे. आता मला ते सांगायला आवडेल की आर्ट ऑफ लिव्हिंग 1328 फ्री स्कूल्स चालवते, जिथे बिल्डिंग बांधण्यापासून, तिथे मेंटेनन्स पासून, तिथे कंटिन्युएशनमध्ये मुलांना येण्या जाण्यासाठी बसेस, तिचे त्यांचे शाळेचा गणवेश आणि त्यांचा मध्यान्हाचा भोजन आणि सगळ्या स्ट्रक्चरचा खर्च ते सगळं पूर्णपणे आर्ट ऑफ लिव्हिंग चालवते. जवळपास 1,25,000 पर्यंत मुलं याच्याशी लाभान्वित आहेत. मग असे नुसतं शिक्षण क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि बऱ्याच अशा क्षेत्रामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं पूज्य गुरुदेवांचं कार्य आहे. नक्कीच पूज्य गुरुदेवांचं सर्व क्षेत्रामध्ये, मला वाटतं उद्योगामध्ये बऱ्याच ठिकाणी आता येत आहेत. त्यासोबतच सर एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आहात, शिक्षकांचे शिक्षक आहात, बेंगळूरचे म्हणजे जवळपास देशभरामध्ये तुम्ही काम करताय. आज तुम्ही नांदेडमध्ये आलात आणि नांदेडमध्ये तुमचं चांगलं काम चालू आहे. नांदेड हे सर आमचं शैक्षणिक हब आहे, जवळपास महाराष्ट्रातून विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि आज नांदेड शिक्षणाचं माहेरघर झालं. एकंदरीत जी 1ली ते 12वी पर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी जास्त येत असतात, नंतर मग पुणे मुंबई असतील, परंतु या 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी काय आपल्या माध्यमातून, आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आणि त्या जीवनात बदल घडावा यासाठी काही कोर्सेस आहेत का, काय सांगाल? हो नक्कीच, मला इथं आवाहन करायला आवडेल. पूज्य गुरुदेवांनी वयोगट 5 ते 18 या वयातील मुलांसाठी इंट्युशन प्रोसेस असा हा कोर्स डिझाईन केलेला आहे. 5 ते 8 वयातील मुलांसाठी इंट्युशन प्रोसेस ज्युनियर आणि 8 ते 13 वयोगटातील मुलांसाठी इंट्युशन प्रोसेस किड्स इंट्युशन प्रोसेस आणि 13 ते 18 वयातील मुलींसाठी इंट्युशन प्रोसेस टीन्स असे 3 वेगवेगळे कोर्सेस डिझाईन्ड आहेत. आणि त्याचा सगळा उद्देश एकच आहे की मुलांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये हे क्रांती घडवून आणणारी गोष्ट आहे. की याच्यामध्ये खूप काही क्षमता आम्ही मुलांमध्ये येताना बघितलेलं आहे. की इंट्युशन हा जो नाव आहे, या नावातच ते अंतर्ज्ञानाची गोष्ट कळवते की ज्याच्यामध्ये मुलांमध्ये अंतर्ज्ञानाची क्षमता येते आणि त्या क्षमतेच्या माध्यमातून मुलं म्हणजे बरेच काही करू शकतात. तुम्ही अंतर्ज्ञानाची क्षमता म्हटलात सर, नेमकी अंतर्ज्ञान क्षमता नेमकी काय असते आणि कशी डेव्हलप करायची? हो ना, नाही मला इथे सांगायला आवडेल की इंट्युशन कोर्स हा जो अंतर्ज्ञान आहे हे आपण थोडंसं पाठीमागे वळून बघितलं की 1000-1500 वर्षापूर्वी आपलेच पूर्वज, आपले संस्कृतीची अशी ओळख होती की त्यांच्यामध्ये सगळी क्षमता होते, हो की नाही. त्यावेळेस त्यांच्याकडे कुठले साधन सामग्री होते माहित नाही, पण योगा, मेडिटेशन, प्राणायामाच्या माध्यमातून मग ते बरेच आयुर्वेद, भूगोल, खगोल, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असं मग हे त्यांना ते ज्ञान त्यांनी डाउनलोड केले की त्यांना ते मिळवलं, प्राप्त झालं. हे कशामुळे झालं? ते योगा, मेडिटेशन, प्राणायामाच्या माध्यमातून झालं. आणि अंतर्ज्ञान हे सगळ्यांमध्ये असणारी क्षमता आहे आणि आपल्या 6th सेन्सच्या माध्यमातून मग मुलांमध्ये ही गोष्टी म्हणजे मुलांमध्ये ही क्षमता येतात. मग हे जे मधल्या काळात लुप्त झालेली जी विद्या आहे,
गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या माध्यमातून, योगा प्राणायाम मेडिटेशनच्या माध्यमातून पुन्हा आज आपण आपल्या पाल्यांना ही गोष्ट देऊ शकतो. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या शालेय जीवनात मिळाले नाही, आज त्याच गोष्टी आज आपण आपल्या पाल्यांना देऊ शकतो. हे खरंच खूप अद्भुत अशी गोष्ट आहे. नक्कीच सर. मला जर पाहायला गेलं तर या तुमच्या काही अंतर्ज्ञानाच्या गोष्टी असतात, हे आपण जे विद्यार्थी पाहिले, एकंदरीत बघितल्यानंतर कुठेतरी जादूसारखा प्रकार, पोटेनियस असेल असं काही वाटते का? म्हणजे याला काही सायन्स, आध्यात्मिकाबरोबर सायन्सचा काही पाठिंबा आहे का? सायन्सवर काही डिपेंड आहे का? नाही, गुरुदेव म्हणतात अध्यात्म आणि सायन्स हे एका नाण्याचे दोन पैलू आहेत, ते साथ साथच चालू शकते. हो ना. आणि हे प्रत्यक्ष साक्ष आहे. मी स्वतः आर्ट ऑफ लिव्हिंग हे जे वर्कशॉप्स आहेत, 900 पेक्षा जास्त वर्कशॉप मी स्वतः कंडक्ट केलेले आहेत. आणि माझा असा अनुभव सांगतोय की मुलांना हे ज्या क्षमता येतात किंवा ज्या क्षमतेनं हे मुलं सगळं सांगू शकतात की हे प्रत्येकाची मनाची असलेली एक क्षमता आहे. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला असं म्हणेन की कितीतरी वेळा आपल्या सुद्धा मनात आलं होतं की कुठल्या एका व्यक्तीबद्दल विचार केला आणि नेमकं त्या व्यक्तीची भेट झाली, असं काहीतरी घडेल असं वाटायला लागलं आणि ते नेमकं त्या दिवशी तसंच काहीतरी घडून गेलं. उद्या एक्झाम मध्ये प्रश्न येईल असं वाटत होतं, नेमकं तेच प्रश्न येऊन गेला. हे आपल्या पण आयुष्यात आपलं झालेलंच आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये क्षमता नाही असं नाही आहे, पण आपल्याला हे माहित नाही हे जेव्हा आपल्याला पाहिजे कसं आणायचं. कधी कधी येतं, कधी कधी येत नाही. मग जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा हे येऊ शकतं का? आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो का? आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो का? मग त्यासाठी हे इंट्युशन जो आहे, अंतर्ज्ञान प्रक्रिया आहे, मग ज्या माध्यमातून मुलं आपली ही क्षमतेची ओळख करून घेऊ शकतात. आणि मुलांना डोळ्याला पट्टी बांधण्याचा पर्पजच तो आहे, तो हेतूच तो आहे की मुलं जादूचे शो करणं नाही. त्या पाठीमाग पर्पज हे आहे की त्यांनी आपले पंचेंद्रिय बंद केले किंवा एक डोळे बंद केले तर मग मुलं बघतायत, तर मग आपल्या मनाच्या सहाय्याने, अंतर्ज्ञानाच्या सहाय्याने त्या गोष्टीला परसिव्ह करतात. मनामध्ये ही क्षमता आहे. बघा ना की मी साधे काही उदाहरण देतो. आपले पंचेंद्रिय ग्रहण करण्याची क्षमता कोणाची आहे? ही आपल्या मनाचीच आहे. हो की नाही? आपण वर्गात बसलेलो असतो, समोर शिक्षक शिकवत असतात, आपण ऐकत असतो. हो ना. तिथे डोळे चालू असतात पण ऐकू काही येत नाही. का? तिकडे काय नसतं, मन नसतं. आपण म्हणतो लक्ष लक्ष लक्ष. काय? हे मनाची एक अवस्था आहे जे वर्तमान क्षणातली गोष्ट आहे. जेव्हा मन वर्तमान क्षणात असतो त्यावेळेस जे काय होत असतो त्यावेळेस त्याचा परसिवन्स असतो. आणि एकदा मनात भूतकाळ भविष्यकाळचे विचारामध्ये आपण गुरफटून गेलो तर मग आपल्याला त्या वर्तमान क्षणात काय चालू आहे त्याचा भास नसतो. इव्हन आपण जेव्हा टीव्ही बघत जेवत असतो त्यावेळेस पण बऱ्याच लोकांचा अनुभव असेल की चव कळत नाही विचारल्याशिवाय. हो की नाही? हा. मग तिथं काही नाही आहे, मग तिथं ते मन, म्हणजे मन हे जे आहे पंचेंद्रियाच्या परी जाऊन, म्हणजे मन जे आहे ते पंचेंद्रियांना परसिव्ह करतो, ग्रहण करत असतो. जर मनामध्ये ती क्षमता आहे तर मनामध्ये ही सुद्धा क्षमता आहे की डोळे बंद केल्यानंतर सुद्धा ती गोष्टी आपण बघू शकतो, ओळखू शकतो, अंतर्ज्ञानाच्या माध्यमातून गोष्टी सांगू शकतो. मग डोळ्याला पट्टी बांधण्याचा पर्पजच तो आहे की मुलांनी की इंद्रियाचा वापर न करता मनाच्या क्षमतेचा वापर करून मग त्या गोष्टी सांगता यावं. नक्की सर. एकंदरीत पाहिल्यानंतर प्रत्येक पालकाला वाटते की माझं देखील पोरग म्हणजे असं मनकवड्या, आमच्याकडे आता मराठवाड्यात मनकवड्या, म्हणजे मनात नेमकं काय चालू आहे, नेमकं कसं चालू आहे हे पाहून आमचं देखील पोरग चांगलं होईल असं वाटते. नेमकं काय सर कोर्स कसा असतो? त्या कोर्सला म्हणजे कसं शिकवता तुम्ही? त्याला वेळ किती द्यावा लागतो? त्याला बरं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला पैसा किती लागतो, म्हणजे आर्थिक गोष्ट किती लागते एकंदरीत काय? ओके. तर बघा, हा जो पूर्ण जे कोर्स कालावधी आहे तर हा 17 दिवस किंवा 11 दिवस या फॉर्मॅटमध्ये हा कोर्स आहे. मग सलग 4 दिवस ऑफलाईन कोर्स असेल 4 ते 5 तासाचा, 5 ते 6 तासाचा, आणि मग त्याच्यानंतर ऑनलाईन त्यांची साधना घेतली जाते 7 दिवस. 4 दिवस ऑफलाईन आणि 7 दिवस ऑनलाईन, असे 11 दिवसाचा फॉर्मॅट एक आहे. आणि दुसरा फॉर्मॅट आहे की ज्याच्यामध्ये 3 वीकेंड्स आपण वापरतो.
आज मुलांचे शाळा आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी कमिटेड असल्यामुळं ट्युशन्स वगैरे, मग त्यांना बाकीचा वेळ मिळत नाही. मग शुक्रवार शनिवार रविवार एक विकेंडमध्ये आपण त्यांचा मॉड्यूल 1 घेतो ऑफलाईन. मग सोमवार ते गुरुवार मग त्यांचा ऑनलाईन साधना घेतली जाते. मग पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रविवार संध्याकाळी 2-2 तासाचा पुन्हा हा सेशन घेतला जातो. आणि मग नंतर सोमवार ते शनिवार त्यांचा ऑनलाईन साधना घेतली जाते. आणि तिसऱ्या आठवड्यात पुन्हा रविवारी 1-2 तासाचा ऑफलाईन सेशन घेतला जातो. असं 7 दिवस ऑफलाईन आणि 10 दिवस ऑनलाईन, असं 17 दिवसाचा सुद्धा हा फॉर्मॅट आहे जे काम करतं. पहिली गोष्ट. आणि दुसरं की हा जी गोष्ट आहे इंट्युशन, हे योगा बेस्ड असल्यामुळं मुलांना साधनेची रुची निर्माण व्हावं, मुलांनी साधनेमध्ये म्हणजे इंटरेस्ट क्रिएट व्हावं आणि त्यांना प्रत्यक्षात अनुभव झाला पाहिजे की हे त्यांना हे कामाला येतं. ठीक आहे. मग त्या उद्देशानं ह्याला अशा पद्धतीनं डिझाईन केलं की मुलं ते प्रॅक्टिस करतील, रेग्युलर घरी करतील आणि मग पुन्हा आम्हाला भेटतील आणि मग पुन्हा त्यांना याच्यातला डिफरन्शिएट कळेल आणि मग ते पुढच्या लेवलचं पुढचं शिकतील. आणि एकदा तरी पूर्णपणे शिकले तर त्यांना दररोज जी प्रॅक्टिस करायची ते फक्त 23 मिनिटाची त्यांना प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न तुमचा हा आर्थिक व्यवहाराचा. प्रत्येक ज्ञान आहे तर त्या ज्ञानाला काही गुरुदक्षिणा आणि ते गुरुनी बनवलेली गुरुदक्षिणा आहे. ठीक आहे ना. ज्यांनी ती गोष्ट बनवली त्यांनी ते ठरवलेली ही त्यांचं एक योगदान आहे. ठीक आहे ना. मग तसं तर हे अमूल्य आहे. जर आज मी कोणाला सुद्धा म्हणेल, मी तुम्हाला सुद्धा म्हणेल की द्या 7,000 रुपये तुम्हाला शिकवतो, तुम्ही आज एका झटक्यात एका पायावर तयार व्हाल. हो की नाही. हा, गोष्ट हे पैशाचा नाही आहे. गोष्ट हे आहे की लोकांनी त्याला म्हणजे ह्या ज्ञानाला जाणणं आणि त्याला योगदान देणं. आणि 7,000 हे नांदेड आणि 2 टायर जे सिटीज आहेत त्यासाठी पूज्य गुरुदेवांनी डिसाईड केलेला हा डोनेशन स्ट्रक्चर आहे. आणि जेव्हा त्यांना हा पूर्ण 11 दिवस 17 दिवस रिपीट करायचा असेल तर त्यांना पुन्हा 2800 रुपये चार्ज देऊन मग रिपीटला यावं लागेल. पण दररोज ते जे डेली साधना करतील 23 मिनिटाचं त्यांना एक ॲपवरती ॲक्सेस दिला जातो. ते एक ट्रॅक आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या पूर्ण सिक्वेन्सचा. ते 10 ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या 10 ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून मुलांना ही क्षमता निर्माण होते योगा मेडिटेशन प्राणायामाच्या. मग तो ट्रॅक त्यांना दिला जाईल आणि त्या ट्रॅकच्या माध्यमातून ॲपच्या माध्यमातून मग मुलं रेग्युलर डेली प्रॅक्टिस करू शकतात. ते वयाच्या 18 वर्षापर्यंत या क्षमतेला वाढ करू शकतात. म्हणजे आपलं हे 7,000चं इन्व्हेस्टमेंट हे फक्त 11 दिवस किंवा 17 दिवसासाठी नाही आहे. हे आपलं 7,000चं इन्व्हेस्टमेंट त्यांच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत या क्षमतेला वाढवण्यासाठी दिलेला तुमचा तो इन्व्हेस्टमेंट आहे. नक्की सर. त्यांना जास्त मला तर वाटतं तुमच्या ऐकल्यानंतर कुठलं तरी ट्युशन बुडवायची गरज पडणार, शाळा बुडवायची गरज पडणार. ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि सर फक्त 18 वर्षानंतर याचा काही उपयोग आहे का? म्हणजे ज्यावेळेस आपण 18 वर्ष झाल्यानंतर माणूस कुठे इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, व्यवसायामध्ये येतो, या सगळ्या गोष्टीमध्ये समाजामध्ये एक चांगला माणूस बनून जगण्यासाठी याचा काही फायदा होईल का? हो, भविष्यामधलं काय भविष्य काय? नक्की. मी भविष्य तर आहेच आहे. मी आत्ता मुलांना काय फायदा होतो की इंट्युशन कोर्स केल्यामुळं त्यांच्या दैनंदिन जीवनात याचा काय लाभ होतो, त्यांच्या शिक्षणा क्षेत्रामध्ये काय लाभ होतो, अगोदर ते सांगेन. त्याच्यानंतर तो सुद्धा तुमच्या त्या प्रश्नालाही करेन की आज मुलं हे करण्याच्या पाठीमागं पर्पज हे आहे की त्यांनी जादूचे शो करणं किंवा डोळ्याला पट्टी बांधून सांगणं, ते नाहीये. याच्या पाठीमागचं पर्पज हे आहे की त्यांनी योग्य वेळी योग्य विचार त्यांनी निवडता आला पाहिजे. त्यांच्यातला डिसिजन मेकिंग ॲबिलिटी त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यांच्यामध्ये फोटोग्राफिक मेमरी किंवा त्यांचा कॉन्सन्ट्रेशनचा स्पॅन, अटेन्शनचा स्पॅन वाढला पाहिजे. आज सगळे सुज्ञ पालकांना माहीतच आहे की आपल्याला मुलांना जे शिक्षण पद्धती आपल्याला मिळाली नाही ते आपण आपल्या पाल्याला देण्यासाठी आपण धडपड करत असतो. चांगल्यातल्या चांगली शिक्षण पद्धती, चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी आपण देण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्या सगळ्या अट्टहासामध्ये मग मुलांची रिटेन्शन कॅपॅसिटी कितपत आहे, ते वाढू लागले का डे बाय डे, का कुठं सस्टेन्ड आहे किंवा स्टक आहे. मग त्या सगळ्यांचं सोल्युशन काय? फक्त रिपिटेशन हे सोल्युशन नाही आहे. हो की नाही.
मग शाळेत शिकलं नाही तर ट्युशनमध्ये करा, ट्युशनमध्ये शिकलं तर सकाळी रिपीट करा, संध्याकाळी रिपीट करा. हे रिपिटेशन सोल्युशन नाही, हे रिटेन्शन हे सोल्युशन आहे. हे आपल्याला अनुभवात आलं पाहिजे. मग त्यासाठी ह्या शिबिराचा मुलांना नक्की उपयोग होतो. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की शांत मनानं अभ्यास चांगलं होतं का अशांत मनानं? शांत मनानं, हो की नाही? मग हे मुलांच्या अनुभवात कसं आलं पाहिजे? जेव्हा जेव्हा मुलं 23 मिनिटाचा मेडिटेशन प्रॅक्टिस करतील, त्याच्यानंतर मुलं दररोज मग अभ्यास करावं याचं अपेक्षित आहे. आणि मग ज्यावेळेस ते मुलांच्या अनुभवात येईल की मी ज्यावेळेस मेडिटेशन करून अभ्यास करतो तर किती लक्षात राहतं, आणि एरवी मी अभ्यास करतो तर किती लक्षात राहतं. मग मुलांचं रिपिटेशनचं ही जी प्रोसेस आहे की मुलं ऐकतात, वाचतात, पण योग्य वेळी लक्षात राहत नाही. मग तो त्याच्यावरचा हा सोल्युशन होईल. आणि दुसरं की आज मुलांचं सगळ्यात मोठं काय, पेशन्स नाहीये, हा ना, की इमोशन्सवरती कंट्रोल नाहीये. बरेच मुलं ज्यावेळेस रागात येऊन जातात किंवा म्हणजे भावनावरती नियंत्रण नसताना काही गोष्टी करून बसतात. आज टीनेजर्स मध्ये बऱ्याच गोष्टी बघतो, त्यांच्यामध्ये खूप टेम्पटेशन्स अशा गोष्टी आहेत, हा ना. अयोग्य वयात अयोग्य गोष्टी बघतात, अयोग्य गोष्टी करतात. मग ते मनावरचं नियंत्रण नाही. जर त्यांना सुदर्शन क्रिया, मेडिटेशन, इंट्युशन प्रोसेस ह्या गोष्टी ते मुलं अनुभव करतील, तर माझं स्वतःचा अनुभव सांगतं की मी गेल्या 26-27 वर्षापासून आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत जुळून आहे की लोकांना योगा अनुभव देणं आणि योगा अनुभव करणं हेच माझा पूर्ण प्रवास राहिला. अगोदर जे मुलं माझ्याकडे कोर्स करत होते, आज त्यांचे पाल्य माझ्याकडे कोर्स करायला येतात. मग ते मुलं म्हणतात की ज्यांचे मुलं आज आता घेऊन येतात, ते मुलं म्हणतात की तुम्ही आम्हाला योग्य वेळी योग्य वळण लावलं, सवय लावली, सुदर्शन क्रिया करायचा, मेडिटेशन करायचा, आमच्या जीवनशैलीचा तो भाग बनला. म्हणून आज आम्ही बऱ्याच काही गोष्टींपासून म्हणजे इन्फ्लुएन्स पासून आम्ही लांब राहू शकलो. आम्हाला जे करायचं होतं आयुष्यात, जे करिअर घडवायचं होतं, ज्या गोष्टी आम्हाला साध्य करायचं होतं, त्या गोष्टी आम्ही करू लागलो. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतोय. ही जे बेनिफिट्स आहे ह्याला आपण कुठल्या पैशात किंवा कुठल्या गोष्टीत आपण मोजू शकत नाही. तर मी म्हणेल की सर्वांना एक फॅशन किंवा ट्रेंड नाहीये किंवा एक मॅजिक शो नाहीये. आत्ताच्या मुलाच्या किंवा काळाची गरज आहे. म्हणून लोकांनी, सुज्ञ पालकांनी हा निर्णय घ्यावा आणि आपल्या पाल्यांना इंट्युशन कोर्सला इनरोल करावा. आणि दुसरा प्रश्न आपला हा भविष्याच्या संदर्भात की भविष्यात त्याचं काय बेनिफिट होतो. भविष्यात जर ह्या जसं आपण एकदा सायकल शिकलो, ठीक आहे, भले आज तुम्हाला ट्रिपल सीट चालवणं जड जाईल ताबडतोब चालवा म्हणे, पण एक 4-8 दिवस रेग्युलर प्रॅक्टिस केलं तर पुन्हा तुम्ही चालवू शकाल, हो की नाही. तसं हे इंट्युशन प्रोसेसमध्ये त्यांनी जे काही क्षमता निर्माण करू शकतील, मनावरचं नियंत्रण निर्माण करू शकतील, याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात, त्यांच्या पुढच्या लाईफसाठी पण असेल, डिसिजन मेकिंगसाठी असेल, निर्णय घेण्याच्या क्षमतेप्रमाणे असेल, की त्यांच्या जे काही स्किल्स ग्रो करतायत मग त्या ठिकाणी ह्याचा त्यांना उपयोग होईल. ठीक आहे, की कोणती गोष्ट नवीन शिकणं असेल किंवा मग आपलं करिअर ग्रो करण्यासाठी मग त्यांना ह्या इंट्युशनचा उपयोग होतो. ठीक आहे, नक्कीच सर. आपली मुलाखत असंख्य पालक आणि विद्यार्थी पाहत आहेत. सध्या एक प्रश्न येतोय की बऱ्याच वेळेस जे विद्यार्थी असतात, वयवर्ष 6 वर्षापासून ते एक जवळपास विद्यार्थी दशेमधले विद्यार्थी आणि सोबत पालक देखील, त्यांना हे अपयश पचवणं जमतच नाही. एखाद्यावर कुठेतरी खचून गेले किंवा वडील सातत्यानं म्हणजे जी गोष्टी मागितल्या त्या गोष्टी दिल्यात, परंतु एखाद्या वेळेस माझ्याकडे गोष्ट नाही म्हटलं ते विद्यार्थ्याला सहन होत नाही. मग ते विद्यार्थी काहीतरी उडी मारणं असेल, काहीतरी आपलं स्वतःचा जीवन संपवणं असेल, अशा देखील आपण गोष्टी पाहतो सर. या गोष्टीसाठी आपल्या माध्यमातून काही करता येईल का, होईल का फायदा? नक्कीच. गुरुदेव म्हणतात की शरीरानं आपण किती सुद्धा शक्तिशाली असू, पण मनानं जर आपण कमजोर असेल, की मनाची शक्तीनं जर आपण वीक असेल तर कोणत्याही समस्येला आपण पार करू याची खात्री नाही. शरीरानं जरी वीक असेल पण आपण मनोबल जास्त असेल, आत्मबल जास्त असेल तर आपण कोणत्या सिच्युएशन पासून पार पडू शकतो. मग आपण आपल्या मनोबलासाठी काय करतोय? मग सुदर्शन क्रिया, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, मग ह्या माध्यमातून मग त्यांचा स्वतःचा एक आत्मविश्वास ग्रो करतो, हा ना.
आणि मनावरचं नियंत्रण मिळवणं, विचारावरती नियंत्रण मिळवणं, इमोशन्सवरती नियंत्रण मिळवणं, पेशन्स ग्रो करणं, हे मग त्यांच्यामध्ये ही गोष्ट वाढते. आणि 100% आम्ही हे प्रत्यक्षदर्शी आहोत. ठीक आहे. सुदर्शन क्रियाचे सगळे जे कोर्सेस आहेत, हे जे टेक्निक्स आहेत, ते पेटेंटेड आहेत आणि रिसर्च बेस आहेत. याच्यावरती ऑलरेडी शेकडो रिसर्च पेपर पब्लिश्ड आहेत आणि करोडो लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. की आणि जे लोक कोर्स करतात ते पण प्रत्यक्षात आम्हाला सांगतात की आमच्या भावनांवरती नियंत्रण मिळवणं शक्य झालं आणि आमच्यामध्ये पण बऱ्याच वेळा असे डिप्रेशनचे थॉट्स येत होते, पण सुदर्शन क्रियानं आम्ही या सगळ्यातून बाहेर पडू शकलो. जसं आपण दररोज एक डेंटल हायजीन करतो, तसं सुदर्शन क्रिया, मेडिटेशन, प्राणायाम हे त्यांचं मेंटल हायजीन आहे. बघा, जसं आपण दररोजचा जो कचरा आहे ती आपण घंटागाडी आली तर फेकून देतो, पण मनाचा कचरा 1-2 दिवसापूर्वीचा सोडा तर कित्येक दिवसापासून, कित्येक महिन्यापासून तो साठवून ठेवतो. त्या फंक्शन मध्ये, तेवढ्या लोकांमध्ये मला असा हातवर करून यांनी असा बोलला, विसरणार नाही, सोडणार नाही. मग हे मनाची जी पकड बसलेली आहे, हे काहीतरी नुसतं आपण बोलून किंवा सांगून किंवा उपदेश करून ते पूर्णपणे जाणार नाही. लोकांना, मुलांना याच्यावरती काय प्रॅक्टिकल सोल्युशन पाहिजे आणि सुदर्शन क्रिया हे खरंच प्रॅक्टिकल सोल्युशन आहे आणि सगळ्यांनी नक्की याचा अनुभव करावा. नक्की सर, एकंदरीत पाहायला गेलं तर आर्ट ऑफ लिव्हिंग खूप बढिया आहे, खूप मस्त आहे आणि खूप चांगलं वाटतं. बरं, या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही नेमकं कसे वळाला होतात आणि म्हणजे करिअर म्हणून कधी बघितलं, सुरुवात केली म्हणजे कसे वळाला तुम्ही? धन्यवाद. मी पण तरुण वयात असतानाच हा कोर्स मी करू शकलो आणि जसं तारुण्यावस्थेत एक इमोशनल ट्रॉमा असतो की म्हणजे करायचं तर खूप काही असतो. ठीक आहे. आणि संधी खूप कमी असतात, संकटे जास्त, लिमिटेशन्स खूप जास्त असतो. आणि अशाच काही उथलपुथलमध्ये माझ्या एका मित्रानं, गजानन माडेकर म्हणून असे माझे परिचित मित्र आहेत, मग त्यांनी मला हा कोर्स इंट्रोड्यूस केला. आणि ज्या दिवशी मी हा कोर्स केला, मी काय ठरवून आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक किंवा हे माझं करिअर म्हणून निवडलं नाही. मग जसं मी केलं आणि जसं मला हे चांगलं वाटलं, मग मला वाटलं की जसं हे मला मिळालं, हे आता हे काळाची गरज आहे. आणि जसं जसं मला याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग एक फक्त मिशन नसून हे याच्यासोबत एक फॅमिली आहे. आणि जेव्हा हे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सेवेमध्ये जोडलं गेलो आणि माझी रुची वाढत गेली आणि हे आपोआप एक पॅशन बनून गेलं आणि आपोआप एक करिअर बनून गेलं. आणि मी असं म्हणेन की आर्ट ऑफ लिव्हिंगला मी काय दिलं नाहीये. आर्ट ऑफ लिव्हिंगनं, ह्या संपूर्ण प्रवासानं मला खूप काही बनवलेलं आहे आणि मला खूप काही घडवलेलं आहे आणि मी याचं एक माध्यम बनलो. ह्याचा मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मी जर कुठला बँकर राहिलो असतो, कुठल्या काही जॉबमध्ये राहिलो असतो, जो सॅटिस्फॅक्शन मला माझ्या लाईफ बद्दल मिळाला असता, त्यापेक्षा कितीतरी पटीनं आज मी मुलांना घडवताना, मुलांना सोल्युशन देताना आणि लोकांचे ताणतणावाला एक सोल्युशन देताना त्यांचं जे समाधान आहे, ते समाधान बघून मग मला खूप काही बरं वाटतं. आणि असं वाटतं की ह्या जीवनाचा खरंच एक उद्देश मिळाला आणि काही साध्य घडतंय, काहीतरी चांगलं घडतंय असं मला वाटतं. नक्की सर, समाजा म्हणजे जगत असताना कोणीतरी म्हणते की सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय, त्यावेळेस आपल्याला प्रचंड आनंद होता आणि ते आनंद कुठल्याच संपत्तीला मानता येत नाही. आणि तुम्ही देखील तुमच्या सरांचं नाव घेतलात, तुम्ही ज्या गुरुजीचं नाव घेतलात. एकंदरीत आजपर्यंत आपण काम करत असताना तुम्हाला असंख्य विद्यार्थी भेटत असतात. नेमकं विद्यार्थ्यांच्या त्या भावना कशा असतात आणि आपली काही झालेली यशस्वी विद्यार्थी याच्या संदर्भात काय सांगाल? अच्छा, तर नाही, असे खूप आहेत. आपण यशस्वीचा क्रायटेरिया कसं हे करू, हा ना, की जर कोणाच्या मनाच्या उथलपुथलमुळे की त्यांचे संबंध बिघडत आहेत, हा, की त्याला योग्य वेळी योग्य विचार न आल्यामुळं, की त्याचे मार्क्स मग कमी झाले, हा ना, मग त्या सगळ्यांना जर सोल्युशन होऊन जर सुदर्शन क्रियेमुळं मग त्याला योग्य पद्धतीनं मार्क्स मिळते, सुदर्शन क्रिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींमुळं की त्याला
चांगल्या पद्धतीने रिझल्ट येतात, हे प्रत्येकाचं सक्सेस आहेच आहे. सुदर्शन क्रिया आणि ह्या सगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून जे मुलं घडतात ते प्रत्येकच सक्सेस स्टोरी आहे माझ्यासाठी. पण त्यातले काही निवडक असं मी सांगेन की तेजस्विनी सोनवणे म्हणून 2012 मध्ये माझ्याकडे सुदर्शन क्रिया कोर्स केलेली एक मुलगी आहे की बाय प्रोफेशन ती आर्टिस्ट आहे. आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी त्यांना पद्मश्रीनं सन्मानित केलेलं आहे गेल्या 2 वर्षापूर्वी. आणि ती स्वतःचा अनुभव असं सांगते की माझ्याच गावाची सोलापूरची आहे, आता ती बेंगलोरला स्थित आहे आणि ती जवळपास 30 पेक्षा जास्त देशांमध्ये तिचे लाईन आर्टिस्टचे तिचे शोज वगैरे भरतात, एक्झिबिशन्स भरतात. पण ती पण असं सांगते सुदर्शन क्रियेमुळं माझ्यातला जो काही क्रिएटिव्हिटी अँगल आहे, मग शांत मनानं मी खूप काही चांगल्या पद्धतीनं माझ्या स्किल्सला ग्रो करू शकले. मग बरेच आहेत की बरेच डॉक्टर्स आहेत, बरेच इंजिनियर्स आहेत, बरेच प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत की ज्यांनी ह्या प्रवासामध्ये मला त्यांना म्हणजे योगदान देण्याचा मला योग मिळाला. देव सर, मी संपूर्ण ऐकल्यानंतर मला एक आनंद म्हणजे आश्चर्य वाटायला, नेमकं हे खरं आहे की काय नाही विश्वास देखील बसत नाही. म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग खूप वर्षापासून काम करतं आणि त्यासोबत तुम्ही आता जे विद्यार्थ्यांचा जे कोर्स सांगितला त्या कोर्समध्ये नेमकं विद्यार्थ्यांना कुठेतरी पट्टी बांधल्यानंतर त्याला अंतर्ज्ञान जागं होतं, त्या सगळ्या गोष्टी कळतं. म्हणजे आपल्याला हे म्हणजे असं एकदा उदाहरण देता येईल आपल्याला? हो ना, नक्कीच. म्हणजे आपल्याला दाखवता येईल सगळ्या लोकांना, प्रेक्षकांना, राजधोरण चॅनलच्या लोकांना, सगळ्यांना? हो, नक्की. मी खूप येत्या 19 सप्टेंबर पासून ते 5 ऑक्टोबर असं 17 दिवसीय इंट्युशन प्रोसेस प्रक्रिया इथे नांदेड येथे कंडक्ट करण्यात आले. आणि आत्ता ह्या चालू बॅच मधलेच 2 विद्यार्थी इथं आपल्यासोबत आहेत, कुश आणि सई. आणि ते मी त्या दोघांना रिक्वेस्ट करतो ते इथं येऊन आपला डेमो सादर करावा. ते कुश, सई आहे. ते डेमो सादर करण्या अगोदर मला सगळ्यांना अगोदर हा पट्टी दाखवायची आहे. ही पट्टी आपण त्यांना डोळ्याला पट्टी बांधणार आहोत. हे पूर्ण फोम्ड आहे, खाली त्याच्या पाठीमागे असे पॅड आहेत आणि हे आतून पुन्हा टिश्यू ठेवलं जाईल आणि हे पूर्णपणे पॅक केल्यानंतर हे कुठून दिसत नाही. तर सरांना रिक्वेस्ट करतो, एकदा तुम्ही डोळ्याला पट्टी बांधून मग बघा की तुम्हाला कुठून दिसतंय का. तू बांध. नाही, अजिबात नाही सर. नक्की ना? आता तुम्ही कुशला एकदा हा पट्टी बांधा. कुशला दिसतंय? आतून डोळे बंद आहेत ना कुश? व्हेरी गुड, वेल डन. म्हणजे डोळे बंद करून सुद्धा अंतर्ज्ञानाच्या माध्यमातून मुलं हे गोष्टी बघू शकतात, परसिव्ह करू शकतात, त्यांच्यामध्ये ही क्षमता निर्माण होते. ठीक आहे. आता ह्यांच्या हातात आहे. आपण दोघांनाही रिक्वेस्ट करतो, कुश आणि सई, अगोदर तुम्हाला कार्ड मिळाल्यानंतर त्याच्यावरचा कलर, तो इमेज सगळं आयडेंटिफाय करायचा, हात वर करायचं. मग ज्यांच्या हातला टच केलं जाईल मग तरी जोरात मग तो कलर आणि तो इमेज सगळं सांगायचा. ओके, रेडी? मग मी रिक्वेस्ट करतो की ह्याच्यातले काही कार्ड्स तुम्ही निवडा. कार्ड अजून बरेच अजून जर नोट द्यायची, अगोदर कार्ड द्या, एनी कार्ड, त्यातला कुठलाही कार्ड द्या. अगोदर कॅमेरा दाखवा, बोल. आता आपण दाखवणार आहोत नेमकं खरंच विद्यार्थी प्रॅक्टिकली जमतंय का नेमकं सगळ्या गोष्टी काय. सही. ह्याला दुसरं हे याचे जे बॅकग्राऊंड आहे खुश थांब. सही बोल. याचे बॅकग्राऊंड पर्पल कलरचे आहे. हे स्केट शूज आहेत, कलर लेसचा व्हाईट आहे आणि टोटली ते ब्लॅक आहेत. दाखव सगळ्यांना. इज इट राईट? प्लीज क्लॅप फॉर हर. थँक्यू सई. वेट बी हिअर. त्याला अजून एक कार्ड दिलं जाईल. यस कुश बोल. कलर आहे पिंक, व्हाईट अँड 6 नंबर. दाखव सगळ्यांना. इज इट 6? व्हेरी गुड. आता आणखीन एका दुसरा आपण हे दाखवणार आहोत. बाळा सांगे
कलर आहे ब्लॅक, रेड, व्हाईट, येलो, आहे टॉर्च. टॉर्च, क्या बात. सईला कार्ड द्या. सईला काही सरप्राईज दिलेला आहे. सई दाखव तिकडे समोर. ही नोट आहे 200ची, ऑरेंज कलर. त्याच्यावरचा युनिक नंबर युनिक नंबर 979 2BE 979009. दाखव स्क्रीनवरती. कॅन यू प्लीज झूम. पकड तसंच. 2BE अजून बोल. 2BE 979009. करेक्ट. आता आपण थँक्यू सई. कलर आहे गोल्डन. हे गोल्डन कलरचं काय आहे ते वस्तू? लिंक. लिंग आहे. हे पाहावं म्हणलं म्हणजे आपल्या हातातलं काय. पण खरंच प्रत्यक्षात सांगतो ना तो. काय बाळा? 50ची नोट आहे. हो. कलर आहे लाईट ग्रीन. ओके, लाईट ब्ल्यू. त्याच्यावरचा युनिक नंबर CPP. हा इथे 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 इथे. हा अच्छा. त्याच्यावरचा नंबर काय? आहे 9 0 7 2 0 0 9. ओके, क्लॅप. डोळ्याची पट्टी काढू आता शकता. एकंदरीत पाहायला गेलं तरी मुलं नंबर देखील ओळखतात. मी डोळ्याला पट्टी बांधली, कुठलंच काही दिसत नाही. हातातली रिंग देऊन पाहिली. बाळा, हे नेमकं आम्हाला वाज दिसत नाही, तुला कसं दिसते? कसं त्याला कसं होतं? त्याला हात लावल्यावर कलर्स फील होतात. कलर फील झाल्यानंतर ऑटोमॅटिक लक्षात येतं. नाही म्हणजे त्याला हात लावलं की समजतं कोणता कलर आहे काही. कलरला तर असं कुठे सगळे सेम आहे काही असं वाटणार की नाही, ती इंटरनल पॉवर टाईप आहे. इंटरनल पॉवर टाईप आहे. सुपर सुपर. ह्या मुलांनी आत्ताच गेल्या 2 दिवसातच मुलांनी हे शिकलेली ही क्षमता आहे जे आता हे मुलं करून दाखवू शकतायत. ठीक आहे. नक्की सर, खूप आनंद वाटला. सर, एकंदरीत आपल्या राजमुद्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक तुम्हाला पाहत आहेत. नेमकं या माध्यमातून तुम्ही संपूर्ण प्रेक्षकांना काय आवाहन कराल, काय सांगाल? हो, नक्की. सर्व प्रेक्षकांना व विशेष करून नांदेडकरांना मला आवाहन करायचंय. ठीक आहे. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या शालेय जीवनात मिळाले नाही, ज्या गोष्टीवर सोल्युशन मिळालं नाही, आज आपण एक सोल्युशन म्हणून तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सर्व कोर्सेसकडे बघू शकता. ठीक आहे. आपल्याकडे वयवर्ष 5 ते 18 वयातील जर मुलं मुली असेल तर त्यांना नक्कीच सुदर्शन क्रिया, इंट्युशन प्रोसेस हा कोर्स तुम्ही त्यांना गिफ्ट करू शकता. तुम्ही त्यांना हे देऊ शकता, त्यांना अनुभव देऊ शकता. आणि सर्व पालकांसाठी हॅपीनेस कोर्स असा हा सुदर्शन क्रियाचा कोर्स आहे. प्रत्येकाने अनुभव करावा. नक्कीच हे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲडिशनल असा हा कोर्स ठरेल आणि तुम्हाला नक्कीच याचे लाभ मिळतील. शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, आध्यात्मिक स्तरावरती आणि योगच्या माध्यमातून योगिक स्तरावरती तुम्हाला खूप चांगले अनुभव असे मिळतील. तर मी सर्वांना आवाहन करतोय, येत्या 24, 25, 26, 27 ऑक्टोबरला आपण नांदेड येथे हा इंट्युशन कोर्स ऑर्गनाईज करतोय आणि खाली दिलेल्या ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. धन्यवाद सर. आपण आध्यात्मिक मुद्रा, राजमुद्रा न्यूजच्या आध्यात्मिक मुद्रा या विषयामध्ये सर्वांशी विशेष संवाद साधलात. खरंच तुमची प्रत्येक गोष्ट ही प्रेरणादायी होती आणि यामुळे सगळ्यांनाच फायदा होणार आहे. नक्कीच आपण राजमुद्रा न्यूजला दिलेल्या वेळाबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर. मी सुद्धा सर्व प्रेक्षकांचे आणि राज मुद्रा न्यूज लाईव्ह प्रोडक्शनचे खूप खूप आभार मानतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. ह्या माध्यमातून एवढ्या लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवण्याचा तुम्ही मला संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. हे होते आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक, म्हणजे शिक्षकांचे प्रशिक्षक. आणि देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थी असेल शिक्षकांना मार्गदर्शन केलं आणि एक चांगली चळवळ. त्यांना देखील काम करत असताना प्रचंड समाधान वाटतं. त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं काम करतात. यांच्याशी आपण संवाद साधलाय. यांच्या संदर्भामध्ये आपल्या जे काही मनात प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून विचारू शकता. नक्की आपण पुन्हा एकदा सरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण मुलाखत पाहिल्यानंतर आपल्या देखील मनात विचारला असेल की आमच्या देखील विद्यार्थ्यांना काहीतरी बदल झाला पाहिजे, ज्या काही उणिवा आहेत त्या उणिवा सुधारल्या पाहिजे, यासाठी हा कोर्स कधी आहे. तर हा कोर्स दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. या दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये दिनांक 24 तारीख ते 27 तारीख या काळामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आणि या काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने असणार आहे. आणि मग 27 पासून 3 तारखेपर्यंत जवळपास 11 दिवसाचा कोर्स आहे. नंतरचा जे 7 दिवसाचा जे कोर्स आहे तो ऑनलाईन असेल. म्हणजे तुम्ही विद्यार्थी जिथे असेल त्या ठिकाणी, मामाच्या गावात असेल किंवा कुठे असेल त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला कोर्स शिकायचा आहे. सुंदर कोर्सचे आयोजन शिवा बिरकळे सर यांनी केलेलं आहे. कारण की हा मुद्दा म्हणून, कारण की जे दिवाळीच्या सुट्ट्या येतात 27 तारीख ते 3 तारखेपर्यंत एकंदरीत ज्या सुट्ट्याच्या काळामध्ये या कोर्सचं आयोजन केलं, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली शाळा बुडवायची नाही, ट्युशन बुडवायचं नाही आणि या कोर्सचा अनुभव घ्यायचा. या संदर्भामध्ये अधिक माहितीसाठी खालील नंबर दिला आहे शिवा बिरकळे सरांचा. यावर आपण संपर्क करा. यासह आपण वेगवेगळ्या दिग्गज व्यक्तीशी संवाद साधत असतो आणि या संदर्भात आपल्याला देखील काय वाटलं तुम्ही नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये नवीन व्यक्तिमत्वाशी. धन्यवाद.